भाजपला रोखण्यासाठी अजित पवारांनी नवी रणनीती आखलेली आहे। अजित पवारांची थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह संपूर्ण मवियाला साथ घातली। पुण्यात नेमकी काय खेळी सुरू आहे आणि त्याचे राज्यातल्या राजकारणावर काय परिणाम होणार आहेत यावरचा हा विशेष रिपोर्ट। अजित पवार मविया सोबत लढणार। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार। भाजपला रोखण्यासाठी दादा मवियात। अजितदादा गटाबरोबर पुन्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये आघाडी करणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने काल चर्चा झाली। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार आहे। पुण्यात भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत। त्यासाठी पुण्यातील दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची गुप्त बैठक देखील झाली आहे। मात्र 26 डिसेंबरला सगळ्या गोष्टी समोर येतील असं म्हणत अजित पवारांनी युतीच्या चर्चांचा सस्पेन्स कायम ठेवला असला तरी दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुण्यात युतीचे संकेत दिले। दोन्ही राष्ट्रवादी येण्याची शक्यता आहे आणि याची घोषणा आदरणीय दादाच करतील। दादाचा आणि त्यांच्या लोकांशी कालपासून संवाद चालू आहे। वाटाघाटी आदरणीय दादा करतील आणि माझा विश्वास आहे की ह्या ज्या वाटाघाटी होणार आहे त्या वाटाघाटी यशस्वीरित्या पार पडतील। अजितदादा गटाबरोबर पुन्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये आघाडी करणं गरजेचं आहे। अशा पद्धतीची काल चर्चा झाली। आज प्राथमिक चर्चा आमची तिथे झालेली आहे पदाधिकाऱ्यांची आणि ती चर्चा होत असताना सन्मानजनक अशा प्रकारचा तोडगा म्हणजे आमच्या लोकांना कुठेही अन्याय होणार नाही अशा प्रकारचे उमेदवारी तर एकमत करून आघाडी करण्याच्या संदर्भातला निर्णय हा होऊ शकतो। दरम्यान अजित पवारांनी फोन करून काँग्रेसला युतीचा प्रस्ताव दिल्याची माहिती सतेज पाटलांनी दिली आहे। मात्र महाविकास आघाडीतूनच पुण्यात निवडणूक लढवण्यावर काँग्रेस ठाम आहे। अशातच अजित पवार मवियासोबत युती करत असतील तर आम्हाला विचार करावा लागेल असं म्हणत राऊतांनी युतीला विरोध दर्शवलाय। पुण्यामध्ये परवा दिवशी रात्री अजितदादांचा फोन आला होता, हे खरं आहे, तुमच्याकडे बातम्या चालल्या, त्यांचा प्रस्ताव आला होता, यामध्ये दुमत नाही आहे। तो फक्त पुण्यासंदर्भातला होता, कोल्हापूर आणि इचलकरंजी संदर्भातला नाही आहे। परंतु पुण्यात सुद्धा गेले 3 दिवस झालं काँग्रेस पक्ष म्हणून आमच्या तिथल्या प्रमुख लोकांशी चर्चा चालू आहे, प्रदेश अध्यक्षांशी चर्चा चालू आहे। गेले 5-6 दिवस झालं महाविकास आघाडी म्हणूनच पुण्यात लढायचं या दृष्टीनं आमची वाटचाल तिथं चालू आहे। पुण्यामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर संबंध असलेल्या सरकारमधल्या कोणत्याही पक्षाशी संबंध ठेवणार नाही, ही आमची एक विचारधारा आहे। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आल्यास भाजप पुढे कसं आव्हान निर्माण होऊ शकतं पाहूया। 2017 मध्ये भाजपनं 162 पैकी 97 जागा जिंकल्या होत्या, तर तत्कालीन राष्ट्रवादीनं 39 जागांवर विजय मिळवला होता। तर एकसंध असणाऱ्या शिवसेनेला अवघ्या 10 जागांवर आणि काँग्रेसला 9 जागांवर यश मिळालं होतं। अशातच महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास मतविभाजन टळून भाजप पुढे आव्हानं निर्माण होतील। तसंच पुण्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचं पक्षांतर थांबवणं दोन्ही पक्षांना शक्य होईल। दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास नवा पुणे पॅटर्न राबवत भाजपही शिंदे सेनेसोबत युती करणार असल्याची चर्चा आहे। तब्बल 9 वर्षानंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीत सत्ता स्थापनेसाठी सगळ्याच राजकीय पक्षांची शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत। अजित पवारांकडून सुद्धा सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू असताना ठाकरे सेनेकडून त्यांना विरोध होताना दिसतो। त्यामुळे महाविकास आघाडी अजित पवारांना सामावून घेणार का, याविषयी शरद पवारांची भूमिका नेमकी काय असेल आणि त्याचसोबत राष्ट्रवादीच्या युतीचा नवा पुणे पॅटर्न पुणेकरांना पचनी पडणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।